आहोत गगनगिरी महाराजांच्या मठात खोपोलीला. खूप दिवसानंतर ब्लॉग करते. मला वाटतं गणपतीनंतर डायरेक्ट आज व्हिडिओ बनवते मी. तर बघू, जाऊया. पोचलो आहे खोपोलीला, चालतच चाललो आहे. खरं तर ब्लॉग जरा लेट चालू केला, मला घरातनंच चालू करायचं होता, पण लेट झालेला ट्रेन पकडायला वगैरे. मग निघून आलो घाईघाईमध्ये. मी कडा पण नाही काढलं, डायरेक्ट बांगडा घातला. खूप लेट झालेला आणि ट्रेनमध्ये जरा नाही करू शकतो, तर मग आता स्टार्ट केला. ते इथून कंटिन्यू करते. मी बघा समोर मस्त सगळीजणं चालत चालले. आम्ही पण चाललोय चालत. ते माकड मम्मा, माकड हे इकडे बघ. माकडा माकड खाया देते का बघते. जाऊया ना अंदर. इकडे किती माकडं आहे ते बघा. इकडे एक वरती आहे, इथं छोटावाला माकड एक आहे. छोटा आहे बघ, तिथं वरती परत एक आहे. यार मम्मी खायला देते. तो माकड तर तुझा पुढे मी नाही आहे. त्याच्यावर ठेव मम्मा. हो मम्माने दिलं ते त्याने खालच नाही. महाराज या गाडीतून प्रवास करत असत. डोंगरच नाही दिसत ते तुझ्यामुळे. काय एवढी ब्राईट आहे. सगळे ग्रह देव आहेत. शुक्र शनी बुध वगैरे हे सगळे. आणि काकांनी मला प्रसाद दिला. बरतीच ना मम्मीचा खोबरं. आता आम्ही इथे फिरू गार्डनमध्ये वगैरे. नाही नको ना. मम्मी यार चल ना. मी कुठं पण जाते, मला महादेवांची पिंडी भेटतेच भेटते. सगळ्यामध्ये हे सगळं भरलेलं असतं. मासे पण आहेत. दर्शन घेऊन झालं. आता आम्ही जेवायला चाललोय महाप्रसादासाठी.
इथे पाणी असतं यार, पण आता उन्हाळ्यामुळे ते सुकलंय. नाही तर मस्त वाटतं इथे बसायला. इथं आम्ही बसलोय, मम्मी इथं पप्पांशी बोलते फोनवर. इकडे बघ, हाय. वो अलग ही लेवल का बंदा था. झालं मठात ना, आता आम्ही निघालो घरी जायला. विचार करत होतो की वर्धविनायकला जायचं, पण नाही जाता आलं, जाऊ दे. आता आम्ही घरी चाललोय आणि ऊन खूप आहे, थोडंफार जाऊ दे. तर आता घरी चाललोय. ही बघा ही ऊन लागते, मग कशी लागते ती बघा. झोपले आता करून करून आज केली सगळं रामवारच्या मतात केली मंदिरचं दर्शन झालं. झोपूनच गेली. आम्ही आता आलो इकडे ट्रेनमध्ये, मस्त झोपा काढल्या आणि ट्रेनमध्ये आमची हालत बघा. आता रिक्षा पकडून घरी जाऊ. तर हा ब्लॉग इथंच एंड होतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.